संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणपरादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्धनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिवरा स्वपन्देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्वय जननी देवाची मस्तक माझा वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून वैष्णवांचं वर्णन करतात। विठ्ठल अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबाराय संतांच्या चरणी, गुरुवरायांच्या चरणी उपस्थित असणारे सर्व संत साधक सर्व भाविक सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो। अभंग तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून तुकोबारायांनी वैष्णवांचं वर्णन केलेलं आहे। वैष्णवांचं वर्णन करणारा हा अभंग आहे। तसं वैष्णवांचं वर्णन सर्वांनीच केलेलं आहे। अनेक जणांनी वैष्णवांचं वर्णन केलेलं आहे। जगामध्ये ज्यांना सर्वात मोठं मानलं जातं, ज्यांचं प्रामाण्य सर्व जग मान्य करतं, त्यांनीही वैष्णवांचं वर्णन केलेलं आहे। विठ्ठल Hare
वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी. वैष्णवांचं वर्णन, वैष्णवांची कीर्ती ही पुराणांनी गायली पुराणांनी. साई 18 जणी चहुवेदी, 6 शास्त्रांनी, 18 पुराणांनी आणि 4 वेदांनी वैष्णवांची कीर्ती गायलेली आहे. वेद वैष्णवांची कीर्ती गातो. आणि सगळ्या जगामध्ये सगळ्यात प्रबल जर कोण असेल तर ते कोणाचं आहे? वेदाचं आहे. वेदाचं, वेद शास्त्र पुराण हे सगळे वैष्णवांची कीर्ती गातात. आणि सगळे संतही वैष्णवांचं वर्णन करतात, भक्तांचं वर्णन करतात. संतांनीही वैष्णवांची कीर्ती गायलेली. हरिभक्त थोर
वेदांनी, शास्त्रांनी, पुराणांनी, सगळ्या संतांनी वैष्णवांचं वर्णन करत असताना हा वर्णन केलेलं आहे आणि वर्णन करून तिथं वाणी पुरत नाही असं अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. एवढा महिमा ज्यांचा मोठा आहे, जगात जे सर्वश्रेष्ठ आहे, ते वैष्णव कसे असतात? वैष्णवांचं काय लक्षण आहे? ते वैष्णव ओळखायचे कसे? विठ्ठल विठ्ठल लक्षण काय आहे? कारण कुठल्याही वस्तूची सिद्धी ही कशाने होत असते? एक तर प्रमाणाने वा लक्षणाने होत असते. वैष्णवांचं लक्षण काय? लक्षणाचे दोन प्रकार असतात. एक बहिरंग लक्षण आणि दुसरं अंतरंग लक्षण. संतांनी वैष्णवांचे बहिरंग लक्षण हे सांगितलेले आहेत आणि वैष्णवांचे अंतरंग लक्षण हे अशा प्रकारचे प्रतिपादन केलेले आहे. वैष्णव कोणाला म्हणायचं? वैष्णवांचं काय लक्षण आहे? त्या वैष्णवांचं लक्षण सांगत असताना, बहिरंग लक्षण सांगत असताना तुकोबारायांनी म्हटलेले आहे, ऊर्ध्वपुंड भाळ, कंठी शोभे माळ, कापिले कळिकाळ तया भेणे. हे वैष्णवांचं लक्षण आहे. काय वैष्णव कोणाला म्हणावं? बाहेरून कळण्याकरता वरची लक्षणं वैष्णवांची काय असतात? ऊर्ध्वपुंड भाळ. भाळ म्हणजे कपाळ, आणि कपाळावर त्यांच्या गोपीचंद असा ऊर्ध्वपुंड असतो. ऊर्ध्व म्हणजे उभा आणि पुंड म्हणजे मध्ये पोकळ असलेला, असा ऊर्ध्व उभा आणि मध्ये काय पोकळ. असा नाम नाही, कुंकाचा जसा नाम लावतात लोक, त्याला वैष्णवांचा गंध तसा नसतो, उभाच असतो, पण आतून काय असतो? पोकळ असतो. पोकळ असा ऊर्ध्वपुंड भाळ, कंठी शोभे माळ, आणि कंठामध्ये तुळशीच्या माळा असतात. गोपी चंदन वैष्णवांच्या कपाळाला गोपीचंदन असतो. गोपीचंदन
तुळशीच्या माळा असतात. आता जो गोपीचंदन लावित नाही, तुळशीच्या माळा गळ्यात नाहीत, तो काय वैष्णव म्हणण्याला लायक नाही. तो वैष्णव नाही, कारण त्याचं बहिरंगच लक्षण त्याच्या ठिकाणी नसेल. अंतरंग तर त्याच्या पुढचं आहे. विठ्ठल अर्थात वैष्णव त्याला म्हणो की ज्याच्या कपाळाला गंध आहे आणि तो ही ऊर्ध्वपुंड आहे, गळ्यात तुळशीच्या माळा आहेत, हे वैष्णवांचं बहिरंग लक्षण आहे. पण काय बहिरंग लक्षण कुणीही करू शकतो. बहुतेक पंढरपूरला गेल्यानंतर वाळवंटामध्ये लोक ज्या वेळेला कपडे काढून स्नानासाठी जातात, त्यावेळेला त्या स्नानाला गेलेल्या लोकांचे कपडे पळविणारे त्यांनी गंध लावून तुळशीच्या माळा घालूनच आलेले असतात. मग आता वैष्णव काय असे कपडे चोळीत असते का? लोक चोऱ्या करीत राहते का? वैष्णव चोऱ्या नाही करत, पण चोर वैष्णवाचं सोंग घेतात. विठ्ठल म्हणजे वैष्णवांचं जे बहिरंग लक्षण आहे, या लक्षणाचं सोंग करता येतं. काय करता येतं? सोंग करता येतं. आणि सोंग करता येत असल्यामुळं सोंगाडी निक्या वैष्णवापेक्षा डुप्लिकेट वैष्णव चांगले चमकून दिसतात. म्हणून साठी साधू संतांनी शास्त्रांनी नुसती वरवरची बहिरंग लक्षणं सांगून थांबले नाहीत, काही अंतरंग लक्षणं सांगितली. आणि अंतरंगाचं सोंग करता येत नाही. वैष्णवांचं अंतरंग लक्षण काय आहे ते तुकोबाला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांग. वैष्णव तो जया, 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 वैष्णव तो
वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. खरा वैष्णव, अंतरंग वैष्णव कोण आहे? हे वैष्णवांचं लक्षण आहे. वैष्णव तो तुकोबा काय म्हणतात, काय वैष्णव तो आहे कोण? जया अवघी देवावरी माया. जया अवघी माया देवावरी तो वैष्णव. ज्याची अवघी म्हणजे सगळी माया देवावर आहे, सगळंची सगळं प्रेम ज्याचं देवावर आहे, तो खरा वैष्णव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याचं देवावर प्रेम आहे. कारण वैष्णव तो कारण म्हणण्याचं कारण असं आहे की खरं भक्तीचं स्वरूप हे प्रेम आहे. प्रेम हे गंध लावणं, गळ्यात माळा घालणं, भजन करणं, हे दिंड्या, प्रदक्षिणा, देवाची पूजा, हे वरच आहे. हे सगळं जे करायचं असतं ते भगवत विषयी प्रेम निर्माण होण्यासाठी करायचं असतं. भगवत विषयी प्रेम. कारण खरी भक्ती, अंतरंग भक्ती म्हणजे देवाविषयीच प्रेम आहे. म्हणून भक्ती शास्त्रामध्ये, भक्ती सूत्रामध्ये भक्तीचं स्वरूप सांगत असताना नारद महर्षींनी प्रतिपादन केलेले. भक्ती भक्ती म्हणजे काय? भक्ती कशाला म्हणायचं? नामस्मरण करणं म्हणजे भक्ती आहे? गंध लावणं म्हणजे भक्ती आहे का? उड्या मारणं म्हणजे भक्ती आहे का? कीर्तन करणं म्हणजे भक्ती आहे? भक्तीचं नेमकं स्वरूप काय आहे हे सांगत असताना नारद महर्षी सांगतात, सा त्वस्मिन् परम प्रेम रूपा. सा नाम ती भक्ती. तू अस्मिन, अस्मिन नाम परमात्मा. या परमात्मा रूपाविषयी, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी परम प्रेम रूपा, परम प्रेम असणं, नितांत प्रेम असणं, हे भक्तीचं खरं स्वरूप आहे. देवावर प्रेम असणं गरजेचं आहे. देवावर नाही म्हणजे आमचंही प्रेम आहे पण आमच्या बायकोवर आहे नाही. प्रेम असेल पण मग त्या प्रेमाला भक्ती म्हणत नाही. खरं ते प्रेम नसतच, त्याला मोह म्हणतात. मोह पण आपल्याला समजत नसतं म्हणून त्याला आपण काय नाव दिलेलं असतं? प्रेम. प्रेम वेगळं आहे आणि मोह वेगळा आहे. मोहामध्ये स्वतःला सुख मिळावं ही अपेक्षा असते आणि प्रेमामध्ये स्वतःच्या सुखावर पाणी सोडलेलं असतं. आपला प्रेमी सुखी व्हावं ही प्रेमामध्ये भावना असते. तत्सुखम सुखित्व प्रेम. आणि नुसतं देवावर प्रेम नाही, तसं आपलंही देवावर प्रेम आहेच ना. जर देवावर प्रेम नसतं तर आपण एवढा वेळ इकडं दिला असता का? नाही. ज्या ते आपण माळा घालतो, भजन कीर्तन करतो, सगळ्याच गोष्टी करतो ना. मग कशासाठी? देवावर प्रेम आहे म्हणूनच ना. आहे नाही असं नाही, प्रेम आहे देवावर, पण असल्या प्रेमाला भक्ती म्हणत नाही. का? कारण नारद महर्षी नुसतं प्रेम असणं म्हणजे भक्ती नाही, देवावर प्रेम असणं म्हणजे भक्ती जरी असलं आणि आपलं देवावर जरी प्रेम असलं पण ते खऱ्या भक्तीमध्ये आपलं प्रेम मोडत नाही. का? कारण आपलं परम प्रेम नाही. त्या प्रेमाचं वर्णन करत असताना त्या प्रेमाला परम हे विशेषण लावलेलं आहे. ते प्रेम कसं पाहिजे?
परम प्रेम पाहिजे. परम म्हणजे श्रेष्ठ प्रेम पाहिजे. त्या प्रेमाचा विषय फक्त फक्त आणि फक्त कोण पाहिजे? देव पाहिजे. त्या प्रेमालाच इथं या अभंगामध्ये माया म्हटलंय. माया, इथं माया शब्दाचा अर्थ काय? प्रेम. अवघी देवावरी माया. सगळंची सगळं प्रेम देवावर असलं पाहिजे. आपलं असतं देवावर, पण सगळं प्रेम देवावर असतं का? नाही. काही घरावर, काही त्याच्यातनं पुन्हा गाडीवर, काही मित्रावर, काही पत्नीवर, काही मुलावर, ज्यांना बायका मुलं नाही त्यांचं शिष्यावर, भक्त मंडळावर, ज्याला घर नाही त्याचं मठावर. हे सगळे असे हे प्रेमाचे आपले काय झालेले असतात? विभाग झालेले असतात. विभाग. विठ्ठल विठ्ठल संसारातला कोणीच त्या प्रेमाचा विषय होत नाही ज्याच्या प्रेमाचे तुकडे झालेले नाही. नावडे जन धन माता पिता, त्याला लोक आवडत नाही, आई बाप आवडत नाही, बायका पोरं काहीच आवडत नाही. त्याचं ज्यांनी या संसाराविषयीच्या प्रेमाचा त्याग केलेला आहे. संकल्पावी माया संसाराची. संसाराविषयीचं प्रेम ज्यांनी सोडलेलं आहे आणि संसाराविषयीचं प्रेम सोडून ते प्रेम सगळं ज्यांनी देवाकडं लावलेलं आहे आणि भक्ती करू लागलेला आहे, ही भक्ती देवाला आवडते. हेची थोर भक्ती आवडते देवा. सगळ्या विषयीचं प्रेम आणि त्या सगळ्या प्रेमाचं सगळ्या विषयीचं प्रेम सोडून त्या प्रेमाचा विषय ज्यांनी देव बनवलेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांच्या प्रेमाचा विषय नारायण झालेला असतो. असे जे महाभाग आहेत त्यांना भक्त म्हणतात, त्यांना वैष्णव म्हणतात. विठ्ठल आणि खरं परमार्थाचं, भक्तीच परमार्थाचं म्हणण्यापेक्षा भक्तीचं खरं स्वरूप म्हणजे हे प्रेम आहे. आणि म्हणून ही अंतरंग भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी. देवानी ती कृपा करून आपल्याला ही भक्ती प्रदान करावी. म्हणून अनेक ठिकाणी तुकोबाबांसारख्यांना, ज्ञानोबाबांसारख्यांना सुद्धा देवाकडं धरणं धरून बसावं लागतं. मागणी करावी लागते. मागणी की देवा, हे असं अशा स्वरूपाचं तुझ्या चरणाविषयीचं जे प्रेम आहे ते प्रेम मला तू काय कर. प्रेमा सुख Hare
देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप माझा प्रेम देई देवा प्रेम काही कितीतरी प्रमाण आहेत की ज्यातून संत देवाकडं प्रेम प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात किंवा ठाकलसे द्वारी उभा मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा तुकोबा दरवाजात उभा राहून देवाला भीक मागतात आणि म्हणतात की मी तुझ्या दारात उभा राहिलेला आहे आणि एवढी भीक तुम्हाला काय ग दे आणि ती भीक जर कशाची मागत असतील तर ती कशाची आहे प्रेम रूपी भातुक्याची प्रेम रूपी खाऊ तुकोबा देवाकडं मात प्रेम भातुके माझा भाव प्रेम देई संत देवाकडं करता का मागत असतील
ज्यांनी कधी संसारातलं काही मागितलं नाही, मोक्ष सुद्धा मागितला नाही, सगळ्या संसाराची राख रांगोळी करून जे देवाचं अखंड भजन करतात, देवाजवळ गेल्यानंतर संसारातलं काही मागत नाही, त्यात नवल नाही, त्यांनी मोक्ष सुद्धा मागितला नाही. आणि जे संत हे प्रेम देवाला मागतात, काय असेल या प्रेमात, कसं असेल हे प्रेम, त्या प्रेमाचं वर्णन करणं महाराज एवढं सोपं नाही. तसं तर हे प्रेम आहे ना, हा बोलण्याचा विषयच नाही. तसं हे प्रेम सामान्य तुमच्या आमच्या सारख्याला कळत नाही. आपण विषय वासनेलाच प्रेम मानत असतो. विषय वासने, तो तिला भेटला, ती त्याला भेटली, दोघांची ओळख झाली, नंबर घेतला, चॅटिंग झाली, हा म्हणतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे, ती म्हणते माझं तुझ्यावर प्रेम आहे. ही प्रेमाची लक्षणं नाही. हे प्रेम नसतं, ही वासना असते. वासना. विठ्ठल विठ्ठल बहिर्देशाला कोणीकडे तोंड करून बसावं हे पण समजत नाही, कधी पाणी घेऊन जात नाही, अशा व्यक्तीला प्रेम कळत असतं. महाराजांनी अख्खं आयुष्य आयुष्यभर ज्यांनी तपश्चर्या केलेली आणि हजारो वर्ष ज्यांनी साधना केलेली आहे, अशा ही महाभागांना प्रेमाचं स्वरूप समजणं हे कठीण आहे. भक्ती क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ ज्यांचा अधिकार आहे, भक्ती क्षेत्रामध्ये जेवढे जेवढे श्रेष्ठ भक्त होऊन गेले, ज्यांची पुराणांनी नोंद घेतली, ज्या भक्तांची, त्या सगळ्या भक्तांचे गुरु जर कोण असतील तर ते कोण आहे? नारद महर्षी. प्रल्हादाचे गुरु नारद, ध्रुव बाळाचे गुरु नारद. सगळे जेवढे जेवढे भक्त होऊन गेले, नारद हे सगळ्या भक्तांचे गुरु आहेत, आचार्य आहेत. पण ते नारद महर्षी सुद्धा या भगवत विषयी प्रेमाचं वर्णन ज्या वेळेला करतात, त्या वेळेला ते गप्प बसतात. कारण प्रेम हा बोलण्याचा विषय नाही. प्रेम नये सांगता बोलता दाविता. प्रेम हे सांगता येत नाही, बोलता येत नाही, दाखवता येत नाही. म्हणून तर नारद महर्षींनी प्रेम सांगत असताना हे अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मूका स्वादनवत. प्रेमाचं स्वरूप हे अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय म्हणजे ते वेदांतातला अनिर्वचनीय, सतासतो विलक्षण. इथं अनिर्वचनीय म्हणजे त्याविषयी काही निर्वचन करता येत नाही, बोलता येत नाही. प्रेम हा बोलण्याचा विषय नाही, तो अनुभवाचा विषय आहे. अनुभवाचा. अनुभवा चित्त चित्त जाणे, अनुभवा चित्त चित्त जाणे, अनुभवा चित्त चित्त जाणे.
तेही आहे प्रमाण नाही असं नाही, पण होऊन गेलं तर अगोदरच. अनुभवी अनुभव चित्त जाणे. प्रेम हा जाणण्याचा विषय आहे. तो अनुभवाचा, प्रेम अनुभवावा लागतं, ते बोलता नसतं येत. जिथं बोलून दाखवलं जातं तिथं प्रेम असतंच असं नाही. अनुभवी सुरवाड जाणतील नाथ महाराज म्हणतात. असं हे जाणण्याचा विषय आहे, ते अनिर्वचनीय आहे. आणि मुखास्वादनवत म्हटलंय. मुखास्वादनवत म्हणजे मुख्याला पेढा खायला दिला मुका माणूस, आणि त्याला विचारलं कसा लागतो तू, ह्या असं असं काय, मग त्यानं अनुभवला तो पेढा कसा आहे, त्याला गोड आहे लागला कळतो त्याला कसा आहे, पण सांगता नाही. गोड लागे परी सांगताची, गोड लागे परी सांगताची, गोड लागे परी सांगताची, गोड लागे परी सांगताची. गोड लागे परी सांगताची नाही, पैसे मिठी सहे आवडीची. असं हे प्रेम आहे. नारद महर्षींनी वर्णन करत असताना या प्रेमाचं वर्णन केलेलं आहे. काय ते सूक्ष्मतरम अनुभवरूपम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम प्रतिक्षण वर्धमान गुणरहितम. सुरुवात आहे त्याची. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. हे प्रेम कसं आहे? भगवद विषयी जे प्रेम अंतःकरणामध्ये असतं गुणरहितम, ते गुणरहित प्रेम असतं. आपलं संसारामध्ये जे प्रेम म्हणतो आपण त्याला ते गुणरहित नसतं असं नाही. ते गुणाकडं बघून प्रेम करतो आपण, गुणाकडं बघून. एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी गुण असतो आणि ते गुण त्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काय करत असतात? आकर्षित करत असतात. आणि भगवंताच्या ठिकाणी असणारं जे प्रेम असतं ते गुणरहित असतं. गुणरहित. गुणरहितम कामनारहितम. त्या प्रेमामध्ये कसली अपेक्षा नसते. संसारामध्ये सगळी अपेक्षाच असते. प्रेम असतं आणि तिच्याकडून जर अपेक्षा पूर्ण नाही झाली तर घटस्फोट घेतो. त्याचं तिचं जमत नाही. का? कारण त्या प्रेमामध्ये स्वार्थीपणा असतो. ते निस्वार्थ प्रेम नसतं. खरं प्रेम त्याला म्हणतात की ज्या प्रेमामध्ये कसलाच स्वार्थ नाही, कसलीच अपेक्षा नाही, इच्छाच नाही. कारण त्या प्रेमाचं स्वरूपच सांगत असताना कामनारहितम प्रत्येक क्षण वर्धमानम. आणि प्रत्येक क्षणाला ते प्रेम वाढत असतं, कमी होत नाही. दिवसेंदिवस दिवसेंदिवस त्या प्रेमामध्ये वृद्धी होत असते. अविच्छिन्नम. आणि ते प्रेम कधीच नष्ट होत नाही, कमी होत नाही, त्याचे तुकडे होत नाहीत. त्याला अविच्छिन्न म्हणतात.
ते विच्छिन्न छिन्न विच्छिन्न होत नाही. संसारामधलं प्रेम हे सगळं छिन्न विच्छिन्न होणार असतं. कितीही प्रेम असलं आणि फक्त त्याला कोणी काही सांगावं का ना असं असेल राहतं ते प्रेम. आणि जर राहत नसेल तर त्याला प्रेम म्हणत आहे. म्हणूनच तुम्हाला मी सांगितलं की ते प्रेम नसतं, ती वासना असते. वासना. भगवत विषयी प्रेम केव्हाच कधीच कसलेही निमित्त उपस्थित झाले तरी ते प्रेम नष्ट होत नाही. त्याचे तुकडे कधी होत नाही. जरी आकाशवर पडो पाहे ब्रह्मगोळ भंगा जाये असं हे प्रेम असतं. अविच्छिन्नम सूक्ष्मतरम. आणि ते बोलून दाखवता येत नसल्यामुळं ते अतिशय सूक्ष्म असतं. अनुभव रूपम. ते अनुभवायचं असतं. असं हे प्रेम आहे. आणि हे प्रेम ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं आहे. कोणतं प्रेम? देवाविषयीचं प्रेम. त्याला वैष्णव म्हणावं. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. आणि हे प्रेम आज सहजासहजी निर्माण होत नाही. खूप पुण्य लागतं या प्रेमाच्या प्राप्तीसाठी. हे प्रेम प्राप्त झाल्यावर काय होतं त्याचंही वर्णन केलेलं आहे. यल्लब्ध्वापमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. जे प्रेम प्राप्त झाल्यानंतर तो सिद्ध होतो. सिद्ध. सगळ्या सिद्ध्या त्याला प्राप्त होतात. मोक्षरूपी सिद्धी सुद्धा त्याला प्राप्त होते. संसारातल्या सिद्ध्या प्राप्त होतील यात नवल नाही. सगळ्यात तो सिद्ध होतो. अमृतो भवती. तो मृत्यू रहित होतो. त्याला पुन्हा मरावं लागत नाही. तृप्तो भवती. तृप्त होतो. त्याला कसलीच पुन्हा कशाचीच अपेक्षा राहत नाही. यात प्राप्य न किंचित वांछती न शोचती न द्वेष्टी न रमते नोत्साही भवती. जे प्रेम प्राप्त झाल्यानंतर त्याला कसलीच इच्छा राहत नाही. संसारात कशाचीच राहत नाही. यात प्राप्य न किंचित वांछती न शोचती. तो कशाविषयी शोक करत नाही. न द्वेष्टी. कोणाचा द्वेष करीत नाही. नोत्साही भवती. न रमते नोत्साही भवती. तो कोणत्या विषय सुखात कशातच रमत नाही. आणि काय मिळवण्यासाठी कधीच तो उत्साही होत नाही. अशी त्याची स्थिती होऊन जाते. ती स्थिती प्रेम प्राप्त झालेल्या भक्ताची स्थिती ही शब्दांनी अवर्णनीय. असं हे प्रेम कशाने प्राप्त होतो? या प्रेमाच्या प्राप्तीसाठी काय करावं लागतं? तस्य साधनानि गायन्त्याचार्याः. त्या प्रेमाची साधनं काय आहेत ते आचार्य सांगतात. काय सांगतात? तत्तु विषय त्यागा संग त्यागाच. तर प्रेम प्राप्त होण्यासाठी अगोदर विषयाचा त्याग करावा लागतो. विषय भोगी माणसाच्या ठिकाणी, विषय लंपट पुरुषाच्या ठिकाणी हे भगवत विषयीचं प्रेम कधीच निर्माण होत नाही. त्याच्यासाठी विषय अगोदर सोडावे लागतात. आणि विषय सोडणं एवढं सोपं नाही. फार कठीण आहे महाराज विषय सोडणं. हे बोलणं सोपं आहे. नव्हे वैराग्य सोपं आहे. मज बोलता न वाटे खरे. बोलता वाटे सोपे. करणी करता तीर कापे. विषय सोडणं हे एवढं सोपं नाही. फार विषय अवघड आहे सोडणं. आणि नुसते बाहेरून विषय सोडावे लागतात असं नाही. आतून विषयाची आसक्ती सोडावी लागते. तत्तु विषय त्यागात संग त्यागाच. विषयाची आसक्ती सोडावी लागते. आणि नुसती विषयाचीच आसक्ती नाही. तिथं संग म्हणजे आसक्ती. पण नुसती विषयाचीच नाही, देहाचीही आसक्ती सोडावी लागते. देहाची आसक्ती.
देहाचं ममत्व, देहावर आपलं प्रेम असतं हेही सोडावं लागतं. कारण भक्ताचं लक्षण सांगत असताना हेच सांगितलेलं आहे, भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारणी. आपलं देहावर लय प्रेम असतं, देहाचा आपण लय आदर करतो. प्राण्या कामी भर देहाची वरी आदर, म्हणून पडेला विसर आत्मबोधा. ही आपली संसारामध्ये दुःख भोगण्याची स्थिती आपल्याला जी प्राप्त झाली, ही फक्त देहाचा आदर करत असल्यामुळे. देहाची फोटो किती देहाकडं आपलं लक्ष असतं, तास तास आरशापासून हलतच नाही. काहीच्या तर आरसात खिशात असतो. देहाविषयीचा आदर, देहाविषयीचं कौतुक, देहाविषयीचं प्रेम हेही सोडावं लागतं. मग विषय सोडणं सोपं आहे, देहाची आसक्ती सोडणं एवढं सोपं नाही. शुकाचार्यासारख्यांना सुद्धा ही आसक्ती नडली. जनकांना सांगावं लागलं, संगम त्याक्त्वा सुखी भव. सोपं नाही. आपला वेळ संपलाय आता. म्हणून तत्व विषय त्यागा, संग त्यागाच. विषयाचा त्याग करावा लागतो, आसक्तीचा त्याग करावा लागतो. अव्यावृत भजना, वेगवेगळी जी साधनं सांगितलेली आहे. अखंड अखंड देवाचं जर भजन केलं, अखंड म्हणतो, अव्यावृत शब्द आहे. कधी मध्ये अमावस्या पौर्णिमेला आणि एकादशीलाच फक्त गुरुवारीच असं भजन करून भगवत प्रेम नाही प्राप्त होत. भजनात खंडच नाही पडला पाहिजे. जसं तुकोबारायांची स्तुती, माझी मज झाली अनावरवाच्या, असं ज्या वेळेला आपण भजन करतो, रात्र दिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदाची वाणी, असं ज्या वेळेला भजन घडतं, त्यावेळेला हे प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होत. मुख्यतस्तु महत्कृपयैव भगवत्कृपालेशात्वा. आणि मुख्य महात्म्यांची कृपा व्हावी लागते. महात्म्याने कृपा केली की भगवत प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होतं. किंवा परमात्म्याची, देवाची कृपा व्हावी लागते, त्यावेळेला अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. हे प्रेम एवढं सोपं नाही महाराज. ब्रह्मज्ञान प्राप्त करणं ह्या प्रेमापेक्षा सोपं आहे. मोक्ष मिळवणं सोपं आहे, पण हे भगवत विषयीचं प्रेम त्याही पेक्षा कठीण आहे. महाराज, हे प्रेम मिळवण्याची जी साधनं सांगितली आहेत, महात्म्याची कृपा, देवाची कृपा, ते कधी भेटणार, कधी आपल्यावर कृपा करणार? महात्म्याची भेट एवढी सोपी, बहु अवघड आहे संत भेटी. महत्संगस्तु दुर्लभो दुर्गमो अमोघश्च. महात्म्याची संगती, महात्म्याची भेट ही फार कठीण आहे, दुर्गम आहे, पण अमोघ आहे. ज्या दिवशी महात्म्यांची कृपा होईल, संतांची गुरूंची कृपा होईल, भगवंताची कृपा होईल, त्या दिवशी अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होईल. आणि म्हणून तर तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय ही सगळी संत मंडळी अभंगातून देवाच्या पुढे धरणं धरून बसतात की देवाने कृपा करावी आणि देवाने कृपा करून अंतःकरणामध्ये या प्रेमाचा प्रादुर्भाव करावा, प्रेम प्रदान करावं. कारण हे प्रेम जगामध्ये सगळ्यात दुर्लभ गोष्ट जर काय असेल तर भगवत विषयी प्रेम. संसारातली प्रेम करणारी माणसं, संसारातल्या लोकांवर, संसारातल्या वस्तूवर प्रेम करणारी तुम्हाला पावला पावलाला भेटतील. पण ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवत विषयी प्रेम निर्माण झालेलं आहे आणि भगवंताच्या प्रेमानं भगवत भेटीसाठी रडणारी माणसं तुम्हाला पावला पावलाला नाही भेटणार. हे फार क्वचित असतात. कारण हे प्रेम फार कठीण आहे. आणि असं प्रेम ज्याच्या अंतःकरणात आहे, संपूर्ण प्रेम ज्याचं देवावर आहे, आपल्या जीवापेक्षाही, आपल्या स्वतःपेक्षाही जास्त ज्याचं देवावर प्रेम आहे. जसं म्हटलंय, तुझी आण वाहिन का देवराया बहु
असं ज्यांचं प्रेम देवावर आहे, असं नामदेवरायांसारखे, ज्ञानेश्वर महाराजांसारखे, तुकोबारायांसारखे, नाथ महाराजांसारखे अशा प्रकारची ही जी मंडळी आहे त्यांना वैष्णव म्हणतात. हे अंतरंग वैष्णव आपणही नाही असं नाही, आपण आहोत, पण आपण अजून पहिल्या पायरीवर. सुरुवात आहे फक्त. ही गंध लावणं, माळा घालणं, भजन करणं हे काय आहे? फक्त कीर्तन करणं ही सुरुवात आहे. ह्या इथून सुरुवात करून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय. त्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपण अंतरंग वैष्णव ठरले जाऊ. म्हणून तो वैष्णव आहे की ज्याचं देवावर पूर्ण प्रेम आहे. वैष्णव तू जया अवघी देवावरी माया. अजून ते वैष्णव कशा असतात? अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये नाही आणि का प्रमाण दुसरं कोणाला मान्य करत नाही. तन म्हणजे शरीर. नाही तुम्हाला वाटतं ते शेतातलं गवत नाही, त्याला पण तणच म्हणतात ना. नाही, पण इथं तन शब्दाचा अर्थ काय? शरीर. तन, धन, जन. जन म्हणजे लोक. या सगळ्यांना वैष्णवानी गवताप्रमाणे मानलेलं असतं. तृणजन. तृण म्हणजे गवत. तर गवतासारखं तेही पुन्हा ओलं गवत नाही. ओल्या गवताला थोडी थोडी मान्यता असते, कारण ते गाईला म्हशीला टाकता येतं. वाळलेल्या गवतासारखी किंमत देतात. वाळलेल्या गवतासारखी शरीराला, लोकांना आणि धनाला. कशालाच ते त्यांना बाकी त्यांच्या अंतःकरणामध्ये बाकीच्याला कशाला जागाच नसते, बाकीच्याला मान्यताच नसते. फक्त एकच ते अनेक नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. आणि त्यांचा जो नियम असतो त्या नियमाला कधीच ते काय करत नाहीत, मोडू देत नाहीत. पडता जडभावी. जडभावी म्हणजे संकट आलं, काही झालं, कसाही प्रसंग आला तरी
नेमा नटळे निर्धारी. मग अशा लक्षणांनी युक्त जे असतील, मग ते कोणत्याही जातीतले असतील, कोणत्याही धर्माचे असतील, कोणत्याही पंथातले असतील, पण त्यांच्या ठिकाणी वैष्णवाचं हे जर लक्षण असेल, देवावर पूर्ण प्रेम जर असेल, तर जातीचा काही प्रश्न नाही. तुका म्हणे याती हो का तयाची भलती कोणत्याही जातीतला माणूस नसला तरी चालतो. कारण अनेक पशवादिकाने सुद्धा भक्ती केल्याची उदाहरणं पुराणात आहेत. हनुमंतरायाचंच उदाहरण आहे. हनुमंतरायाचा देह काय मानवाचा नाही, वानराचा देह आहे, पण भक्त शिरोमणी आहे. म्हणून त्याची जात कोणती का असणार, मराठ्याचा असो, नाही तर वंजाऱ्याचा असो, नाही तर तेल्याचा असो, कुंभाराचा असो, ब्राह्मणाचा असो, कोणताही असो, का बिना जातीतला का असणार. हो का तयाची भलती. तो फक्त त्याच्या अंतःकरणामध्ये फक्त काय पाहिजे, भगवद्विषयी प्रेम पाहिजे. कारण भक्तीमध्ये जातीला महत्व नाही. आता याती धर्म नाही निर्णय हा ऐसा वेदशास्त्री, आणि वेदशास्त्राने हा निर्णय दिलेला आहे की वैष्णवांना जात नाही. म्हणून वैष्णवांना जात नाही म्हणून त्यांनी कोणालाही पुरी द्यायची असा त्याचा अर्थ नाही. इथं दुटी बेटी व्यवहार करत असताना जात बघावीच लागते. इथं वैष्णवांना जात नाही या शब्दाचा अर्थ त्यांना भजन करण्याला जात नाही. कोणत्याही जातीचा भजन करायला चालतो, कोणत्याही जातीचा देवाची पूजा करायला चालतो. देवाची सेवा करण्याकरता जात आडवी येत नाही. विठ्ठल हे प्रमाण घेऊन वर्ण संकर करायचा प्रयत्न करतात. तसं चालत नाही. तिथं रोटी पिटी व्यवहार करत असताना तिथं धर्मशास्त्रच बघावं लागतं. तिथं हे चालत नाही, इकडचं तिकडं तिकडचं इकडं करून नाही चालत. इथं जात पात बघायची नाही. वैष्णवाला जात नाही म्हणजे भजन करण्याकरता, भक्तीची साधना करण्याकरता जातीचा काही संबंध नाही. तुका म्हणे याती हो का तयाची भलती नाही अनेक प्रमाण. धन धन तृणजन विठोबार कुमारी. प्रमाण झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबा यांच्या चरणी, गुरुवर यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते आणि सर्वांना प्रार्थना आहे, सर्वांना विनंती आहे की आरती झाल्याच्या नंतर सगळ्याकरता फराळाचा प्रसाद केलेला आहे. सगळ्यांनी फराळाचा प्रसाद घेऊन जावा. ज्ञानेश्वर माऊली